मेजर दत्तादादा टेंबिरे, कारण भामचंद्राचं कार्य इतकं मोठं चालू आहे आणि त्या भामचंद्राच्या कार्यक्षेत्रातले मेजर आहेत ते रिटायर्ड आणि ते पूर्ण महाराजांच्या सोबत पहिल्यापासून आहेत. मंत्रालयात कधीही जाताना महाराजांच्या बरोबर सक्रियतेने येतात. तर त्यांच्याकडनं आपण ऐकूयात. आदरणीय गुरु तिलक वंदनीय श्री संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झाले तुम्ही बोलून होते. भामचंद आणि पांढऱ्याडोंगरच्या कृषी गोष्टीला आमचं शिंदेगावातला मी नागरिक दत्तात्रय टेंबिरे. मी महाराजांबरोबर 2008पासून पहिल्यापासून आम्ही होतोच, पण 2008पासून त्यांनी तन्मयतेने निस्वार्थी काम, कुठलाही स्वार्थ नाही. आज जर आता बरेच लोक म्हणतात त्याचं श्रेय घेतात, प्रसिद्धी घेतात डाऊच्याबद्दल, महाराज नसते ती गोष्ट झालीच नसती. 100% मी सांगतो का त्यांचा जीव ओतून काम करणारं, स्वतःचा जीव देण्याची पाळी आली. पण ही केमिकलची फॅक्टरी तिथं होणारच नाही, इतकं तन्मयतेने त्यांनी केलेलं आहे. आता आमच्या इकडं भरपूर आमच्या डोंगरावर ध्यान धारणा करणे सगळे बरेचसे वारकरी मंडळी येतात. त्यांचं पूर्ण झाल्यानंतर ते जातात. जे खरोखर वारकरी ते जातात त्यांच्यामध्ये जे कीर्तनरूपी प्रवचनरूपी सेवा करतात त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीला जागृत केलं पाहिजे. आमच्या डोंगर वर दिसतोय, खालून जर तो करून घेतलं तर मग ते आपाप थोडं पावसा पाण्याने यांनी आपाप थोडं असं एकदम आता पडणार नाही, पण उद्या भविष्यकाला ते पडू शकतं. तुकाराम महाराजांना खरा साक्षात्कार झाला आहे. पाटील महाराजांनी बऱ्याच वेळा तिथं ज्यावेळेस विकास कामात होत होता आणि पायऱ्याचं आम्हाला म्हटले पांढऱ्या डोंगरावर तुम्ही पाहिले, पांढऱ्या डोंगरावर रस्ते झाले, सगळं झालं, पण तिथं विध्वंस व्हायला लागला. तिथं आपल्याला कुठलंही हे नको, पायी जाऊ द्या, गाड्या खाली लावू द्या, खालून पायी जाऊ द्या. माझा या गोष्टीला विरोध नाही आहे, पण महाराजांवर कितीतरी संकट आली आणि ते कोण करणारे आमच्या गावातले आसपासचे एरियातली लोक होती. त्यांच्यावर मारहाण झाली, त्यांना उचलून शिकत टाकलं व त्या सगळ्यांना कुठल्याही याला ते थांबले नाही. त्यांना दाखवणे करोडो रुपये त्या दाव कंपनीने दिला असतो. आज पण त्या कंपनी कुणी पण त्यांना पेमेंट देऊ शकतं, पण या कुठल्या गोष्टीला बोलता पण अजिबात बळी न पडता ते तनमन झाला नाही. केवळ फक्त भामचंद्र डोंगर वाचला पाहिजे. त्यांचं मन इतकं हे आहे ना की मला ते शब्दात नाही मांडता येत, कारण की मला एवढं बोलता येत नाही आहे. पण महाराजांना मी जवळून पाहिले. रात्रीचे 1 वाजले होते. मग भंडारा डोंगरावरून आम्ही ज्यावेळेस तळेगावला गेलो तो बोर्ड लावायचा होता, दाऊचा बोर्ड, तो आम्ही लावला होता, पण तो महाराजांना आवडला नाही. रात्रीचे 1 वाजता वर चढून त्यांनी तो बोर्ड लावला. म्हणजे ज्या तन्मयतेने त्यांची आहे ना, त्यांनी शेवटच्या क्षणाला सगळ्यांनी सोडून दिलं. लोकांना श्रेय पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, पण त्यांना श्रेय नको, काही नको. त्यावेळेस कंपनी जाळली ना, हा म्हणजे मी जाळली, चला मला करा अटक. म्हणजे ते भामचंद्रावर आम्ही प्रत्यक्षात पाहिलं. लोक आम्ही सुद्धा होतो, पण लोक आम्ही इकडं तिकडं असं चढून बसलो, हे झालं. पण महाराज स्वतः गेले, गाडगे PI होते, त्यांना मी जायचं मला पहिला अटक. म्हणजे ज्या पद्धतीने धाडसानी यांच्यासारखी लोक अशी फार कमी लोक मिळतील. आणि आम्ही बोलण्यापेक्षा आम्ही एवढं आमच्याकडं वक्तृत्व नाही, पण बोलण्यापेक्षा आम्ही कर्तृत्वातून दाखवून देऊ, कारण आम्ही सैनिक आहोतच. जय रामकृष्ण हरी. मधुसूदन महाराजांचा आम्ही आश्रमात असताना फोन आला. फोन येताबरोबर त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलो आणि प्रत्येक तहसीलला निवेदनं आम्ही दिलेले आहेत. प्रत्येक तहसीलला निवेदन दिलं, तहसीलदाराला भेटून. प्रत्येक गावात जागृती चालू आहे. असं एकही कीर्तन नाही की त्या कीर्तनात भामचंद्र डोंगराचा विषय आला नाही. आपण मार्गाला पाठवले ते आपले कीर्तन. आणि हे पूर्ण जनजागृती आम्ही त्या दिवसापासून चालू ठेवलेली आहे. पण महाराजांचा जो खरा रोष आहे की कीर्तनकारांनी पालिकेचे अभंग सांगले नाही, कीर्तनकारांनी झुंजाचे अभंग सांगितले नाही, आपल्या सोयीचे अभंग सांगले. आणि खरे तुकाराम महाराज आमच्या समाजासमोर कधी आणलेच नाही. तर त्यांचं रोष जो आहे तो बरोबर आहे. कीर्तनकारांनी खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचं वर्णन ज्या पद्धतीने करायला पाहिजे. सिंहाचं चित्र शेळीच्या रूपात मांडलं गेलं. जो धगधगता कोळसा होता, धगधगता अंगार होता, त्याला कोळसा म्हणून वर्णन केलं. तुकाराम महाराजांना थंड बनत दाखवलं. खऱ्या अर्थानं जे त्यांची तळमळ आहे त्या तळमळीला आमचा बुलढाणा जिजाऊचा जिल्हा पूर्णपणे जेवढे जास्ती लोक आणता येतील तेवढे लोक आम्ही आणण्याचा ग्वाही देतो आणि आमचा तो सततचा प्रयत्न चालू राहील. जय हरी. रामकृष्ण हरी.